सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन स्तोत्र संहिता याचं 70 अध्याय 1 ते 5 वचन. स्तोत्र संहिता याचं 70 अध्याय 1 ते 5 वचन. मुक्ततेसाठी प्रार्थना. हे देवा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य करण्यास त्वरा कर. जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजित होवो. माझे विघ्न संतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पाहोत. मला हा 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 असे चिडवणाऱ्यांची फजिती होऊन ते लज्जेने मागे हटोत. तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठाई आनंद व उल्हास पाहो. तू सिद्ध केलेल्या तारण प्रिय मानणारे देवाचा महिमा वाढो असे सतत म्हणत. मी तर दीन व दरिद्री आहे. हे देवा, माझ्याकडे येण्याची त्वरा कर. माझ्या सहाय्य करता व माझा मुक्तिदाता तू आहेस. हे परमेश्वरा, विलंब लावू नको. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र संहिता 70 1 ते 5 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी दाऊद मुक्ततेसाठी प्रार्थना करत असताना तो स्वतःसाठी प्रार्थना करतो, आपल्या शत्रूसाठी प्रार्थना करतो आणि जे तारण पावलेले आहेत त्या लोकांसाठी देखील तो परमेश्वराकडे प्रार्थना करताय. आणि होय प्रियानो, तो पूर्ण दीन होऊन परमेश्वराकडे जातो. तो म्हणताय की हे देवा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य कराव्यास त्वरा कर. आणि देवाकडे तो अतिशय नम्रतेने प्रार्थना करत असताना म्हणतो की परमेश्वरा, तू मला मुक्त कर आणि लवकरात लवकर तू माझे सहाय्य कर. जे त्याला त्रास देत आहे त्याविषयी देखील तो परमेश्वराकडे प्रार्थना करताना म्हणतो की प्रभू, तो त्यांना बघ. ते मागे हटोत. तिसरी गोष्ट तो म्हणतो की जे तुला शरण येणारे त्या सर्व लोकांस तुझ्या ठाई आनंद व उत्सव हो. तू सिद्ध केलेले तारण जे प्रिय मानणारे आहेत ते तुझ्या नावाची महिमा करूत. आणि जे दीन व दरिद्री आहेत त्या प्रत्येकावर तू दया कर. त्यांचा सहाय्य करता हो व त्यांचा मुक्तिदाता तू हो.
ही प्रार्थना दाऊद परमेश्वराकडे करत आहे. आज माझ्या प्रियानो, आम्ही प्रार्थना करतो, पण का आम्ही दीन आणि नम्र होऊन परमेश्वराकडे प्रार्थना करतो? का आम्ही परमेश्वराला म्हणतो की प्रभू तू मला मुक्त कर? आपण कुठल्या बंधनात आहो त्याविषयी आम्ही परमेश्वराला सांगायला पाहिजे. जे संकट येणार आहे त्याविषयी देखील देवाला सांगायला पाहिजे की प्रभू त्यापासून तुम्हाला सुरक्षा दे. आणि जे लोक परमेश्वराच्या तारणामध्ये आनंद करतायत त्यासाठी देखील आपण देवाकडे प्रार्थना करू आणि म्हणू प्रभू तू त्या प्रत्येकाचं सहाय्यक हो आणि त्या प्रत्येकाचा तू मुक्तीदाता हो. कारण अनेक लोक आहेत आज पण त्या दुःखात आहेत, त्या संकटात आहेत, छळात आहेत, अनेक प्रकारचे सतावमध्ये आहेत. त्या प्रत्येकासाठी तुम्ही आणि मी प्रार्थना करू. प्रभू निश्चित त्यांची सुटका करेल. परमेश्वर देवबाप त्यांना देखील सुरक्षा देईल, त्यांचा मुक्तीदाता होऊन त्यांची सहाय्य करेल. आणि म्हणून माझ्या प्रियानो, या आपण परमेश्वराकडे जाऊ, दीन होऊ, नम्र होऊन परमेश्वराला म्हणून प्रभू त्वरा करून तुम्हाची प्रार्थना आहे. जे दुःखात आहेत, संकटात आहेत त्या प्रत्येकाला सोडीव. जे त्यांना त्रास देत आहेत प्रभू त्यांच्या मनाचं परिवर्तन कर आणि परमेश्वर बाप्पा तू त्यांचा मुक्तीदाता हो, त्यांचं तू परमेश्वरास सहाय्य कर. देवबाप करू या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय बापा, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभूजी. तू खरोखर महान आहेस आणि प्रभू तू त्वरेने आमची प्रार्थना ऐकतोस. प्रभूशी मी प्रार्थना करतोय प्रभू, जे लोक परमेश्वर बाप्पा दुःखात आहेत, संकटात आहेत प्रभूजी, त्या प्रत्येकाचा तू सहाय्यक बन, त्यांना सोडी प्रभू. जे लोक त्यांना त्रास देत आहेत अशा प्रत्येकाच्या मनाचं परिवर्तन कर आणि परमेश्वर बाप्पा तू प्रत्येकाची प्रार्थना आहे, तू त्यांचा सहाय्य करता, तू मुक्तीदाता. जे दीन आहेत, दरिद्री आहेत, नम्र आहेत प्रभू, अशा प्रत्येकाच्या प्रार्थनेकडे हाकेकडे तू लक्ष लाव. धन्यवाद देतोय तू प्रार्थना ऐकतो. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.